बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे दोन चोर येशूच्या आजूबाजूला टांगलेले होते, एक उजवीकडे एक डावीकडे, आणि मध्ये येशू होता आणि त्याच्या वरती लावलेला एक लेख होता राजांचा राजा. आणि बायबल सांगते की दुसरा एक चोर होता जो प्रभू येशूची निंदा करत होता, चेष्टा करत होता, आणि तो म्हणाला जर तू प्रभू आहे तर तू खाली ये, मामालाही खाली आण. आणि तो निंदा करू लागला. पण दुसऱ्या चोराने त्याला म्हटलंय, ऐ तू पाप केलंय, आपण अपराध केलाय, आपण चुकीचं केलंय आणि त्यामुळे आपण शिक्षा भोगतोय, पण यांनी काही नाही केलं. हा चोराने दुसऱ्या चोराला धमकावलं आणि सगळं प्रभू येशू ऐकत होता. आणि शेवटी हा चोर काय म्हणला, हे प्रभू, ज्यावेळेस तू येशील आपल्या राज्यासहित माझी आठवण कर. बायबल सांगते येशू त्या क्षणाला म्हणाला, आजच तू मज बरोबर चुकलो का ताशी, तू मज बरोबर चुकलो का ताशी. तारणारा देव कळत आहे. यस. एकाने निंदा केली, एकाने प्रभू येशूवर विश्वास ठेवला, एकाने प्रार्थना केली, दुसरा गप राहिला आणि निंदा करत राहिला. पण प्रेज गॉड, ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि म्हणला माझी आठवण कर, येशू म्हटला आजच, उद्या नाही, आजच. आजच. आज तुम्ही इथे असताल, जर आज तुम्ही प्रभूला म्हणले की प्रभू आज माझी आठवण कर, येशूच्या नावात आज तुझ्यावरती दया उतरून येईल, आमेन. तुझ्यावरती अभिषेक उतरून येईल, Yes. तुझ्यावरती आशीर्वाद उतरून येईल, सगळ्यात जास्ती तुझं तारण होईल. आमेन. चोरांनी गमावलं. काय संधी होती बघा, तारणारा बाजूला होता. एक फक्त म्हणायचं, प्रभू आम्ही तो पापीच आहोत, पापी आम्ही अपराध केलाय प्रभू, पण तू काही नाही केलं, पण मला माहिती तू तारणार आहे, प्रभू माझी देखील आठवण कर. पण यांनी संधी गमावली. प्लीज तारणाची संधी गमवू नका, कारण एकच वेळ आहे, एकच जीवन आहे, आणि एकदा का तुम्ही संधी गमावली, बायबल सांगतं सार्वकालिकासाठी पाय घसरे.